तर भावांनो आपण आता आपण कंपनीच्या बाहेर निघलो बघा. मेंढ्या किती छान चालल्यात. नमस्कार मित्रांनो, आपल्या महाराष्ट्राचे कुलस्वामिनी आई तुळजाभवानी व आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि संत गजानन महाराज यांना वंदन करून आपल्या व्हिडिओला आपण चालू करतोय. तर रसिक मायबाप आणि आता आपण आपला श्रावण सोमवार आता आपल्या महाराष्ट्रामध्ये जास्त प्रसिद्ध आहे. तर आपला श्रावण सोमवार आता आजपासून कालपासूनच चालू झालेला आहे, परंतु आता आजचा मंगळवार आहे आणि आपल्याला लोडिंगचा पण आपला प्रोग्राम ठरलेला आहे. आता गेल्यानंतर आपल्याला कळण, गाडी आपली कंपनीच लावलेली आहे आणि आपण तिथून घरी आलो होतो रात्री. आता आपलं सगळं उरकून झालेलं आहे. आपण आपल्या गाडीकडे जाणार आहे. गाडी आपल्याला लोड करून घ्यायची. आता ते आंध्राची आहे का कर्नाटकची आहे का तमिळनाडूची आहे हे अजून नक्की ठरलं नाही. आपल्याला बिल मिळाल्यानंतर आपल्याला ते समजतं कुठलची गाडी भरलेली आहे आपली. आणि आपल्या गाडीमध्ये एक डिक्स असते, डिक्स जे आपल्या फोर व्हीलरला डिक्स असते ना, ती डिक्स असते आपल्या गाडीत. म्हणजे टोटल आपल्या गाडीमध्ये ॲटो पार्ट असतात, पुण्यातनं जाताना आणि येताना पण. दुसरा आपण मालच नसतो आपल्या गाडीत. केव्हा तरी एखाद्या वेळेस खाद्यपदार्थ हे ते असं असतं, असं काही नाही. आणि आता आपण सकाळी मस्त बिलकुल फ्रेश झालो, बरंच आंघोळ बिंघोळ, आणि आता आपल्याला आता नाश्ता आलेला आहे आणि आपण आता नाश्ता पण करूया. तर चला भावांनो, आपण नाश्ता करूया. हे बघा, राईस आहे, दही आहे आणि याच्यामध्ये गुळ आहे. कारण आपल्याला शुगर असल्यामुळे आपण साखरचा यूज करत नाही. आपण फक्त गुळ खाणे बस. गुळाचं चहा, कुठल्याही प्रकारचं समजा गुळ असं खातो. आणि आता चला नाश्ता करतोय. तुम्ही पण नाश्ता करा. चला. आपण कंपनीच्या बाहेर निघलो, लोड झाली, पेपर मिळाले आणि एकदम स्वच्छ आणि लवकरात लवकर आपलं काम झालं बघा. आणि आता मस्त पार्किंगला आलो आपल्या, आणि आपण आता जेवणाचा स्वाद घेतोय बघा. हे बघा, इथं घरून डबा आणला होता. मस्त कारल्याची भाजी आहे, चमचमीत, आणि चपाती आहे. कारला अवश्य खायला पाहिजे माणसानं. आणि मला शुगर असल्यामुळं मी काय कुठली पण कडवू जी वस्तू आहे ती मी जास्त खातो. आणि तुम्ही पण या जेवायला. आता जेवायचा टाईम झालेला आहे, मस्त जेवण करा. आता आपण जेवण करून घेणार आहे पहिले, नंतर आपल्याला स्टेपनीचा टायर टाकायचा आहे. आपला टायर फुटलेला आहे स्टेपनीचा. आणि नंतर बिल्टी बनवायला जायचं आपल्याला ओम साईरामच्या गोडाऊनला, जे आपण तुम्हाला दाखवलेलं एक वेळेस मी. आणि ते झाल्यानंतर आपला पूर्ण ट्रिपचा जो काय हिसाब किताब आहे ते ऑफिसला जाऊन आपल्याला हिशोब किताब पण द्यायचा आहे. घेणं देणं काय जे असेल ते आपल्याला घ्यायचं आहे. आणि नंतर मग आपण ट्रॅफिकचा मेळमाळ पाहून आपलं पावली चालती पंढरीची वाट. मग आपण अनंतापूरला जाणार आहे. आंध्रा, पहिलं महाराष्ट्र, नंतर कर्नाटक, नंतर आंध्रा. अनंतापूर खाली करून आपल्याला तमिळनाडूला जायचं आहे. अनंतापूर खाली करायचं, मग थोडं कर्नाटक लागतं, नंतर नंतर तमिळमध्ये, मग तमिळहून भरायची, मग परत पुन्हा पुण्याचा कार्यक्रम आपला. चला करूया जेवण भावांनो, तुम्ही पण जेवण करा. तर भावांनो, आपण आपली गाडी लोड करून आता आपण घरी आलेलो आहे. आणि आपल्याला आता निवांत, जरा ट्रॅफिक कमी झालं का मग निघायचं आपलं घरी येऊन. आपलं जेवण करून आता आपण निघणार आहे. साधारणतः तरी एक 10-11ला निघू इथून आता. आणि आपल्याला जायचं आहे अनंतापूर, आंध्रा. किया मोटर्सचा माल आहे आपला.
आणि आपल्याला अनंतापूर खाली करून आपल्याला परत हुसूरला जायचं आहे. हुसूरहून आपला प्रोग्राम तिथून पुण्याचा राहतो. म्हणजे अनंतपूरला खाली करायची आणि MT आपल्याला बेंगलोर हुसूरला जायचं. सॉरी, बेंगलोरला जायचं नाही, पण ते नाव फक्त बेंगलोर हुसूर असं असतं ते. म्हणजे आपल्याला जायचं तमिळनाडूमध्ये. आता पहिलं आपलं जर्नी राहणार आहे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रा, परत कर्नाटक, आणि कर्नाटक संपलं की परत तमिळनाडू. असं आपल्याला आपला सफर राहणार आहे. जेमतेम आपला सफर राहणार आहे 1100 किलोमीटरचा. 1130 किलोमीटर भरून बघा ते. 1130 किलोमीटर सफर आहे आपला. आणि आपण आता 11ला निघलो का मग कुठं ठिकाण पाहून चांगलं एखादं थोडंसं आराम बिराम करूया. जेवण तर आता करायचं आहे घरी. जेवण करून आपल्याला निघायचं. निघाल्यानंतर मग सकाळी मी तुम्हाला दाखवीनच, परंतु आता आपण जेवण करूया आणि मग तुम्हाला मी सकाळी दाखवतो. The next day. तर भावांनो, आपण आता पुण्यातनं निघालोय आपण आपल्या रूटला. आपल्याला अनंतपूरचा रूट आहे. आपल्याला अनंतपूरला जायचंय. आता आपण कुरकोमच्या मागे आहे थोडे. मग आता इथून सरळ सोलापूर, बिजापूर आणि होसपेट, बल्लारी, अनंतपूरच्या पल्लीकोंडा पुढं त्या कंपनी तिथं खाली होतं बघा आपला माल. तिथं खाली करून आपल्याला सरळ हुसूरला जायचं आहे. तर आता आपण आपला सफर चालू करू. आणि आता दिवसभर आपल्याला दाखवणं आहे तुम्हाला कुठं काय आहे काय नाही कसं आहे. तर चला बघूया भावांनो. तर भावांनो, आता आपण बिजापूरच्या मागे, बिजापूर कर्नाटक. हे बघा, आपल्या पुण्याला एवढा पाऊस आहे, इकडं पाऊस नाही. सगळे माल वाळायला लागल्या, कुठा उठवतो. आणि पुण्यात पहा किती पाऊस आहे पुण्यात. काय परमेश्वराची दिला आहे. रोड पण बघा किती छान आहे. एकदम मस्त रोड आहे, सिमेंट रोड. बाजूला भारत पेट्रोल पंप आहे, सॉरी HP पेट्रोलियम आहे. आणि गुरं पण आहे. हे बघा, गुरं आहे इथं सगळे हाते ते. एक नंबर आहे, मस्त. आणि जमीन ती किती काळी खात जमीन आहे बिलकुल. बघा मेंढ्या किती छान चालल्यात. बघा मेंढ्या, काय जीव असतो खरंच आहे मेंढ्याचा.